तुम्हाला विचारते की सर ऑन बिहाफ ऑफ ॲमॉक्स तुम्ही बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे सांगितलं आहे, पण एवढी चांगलं तुम्ही इथे चंद्रपूरला एवढं डेव्हलप केलेलं आहे. ॲमॉक्स हे कशा प्रकारे झालं, कारण ही स्टेट लेवलची फर्स्ट कॉन्फरन्स आहे सर. आम्हाला प्रत्येक बाकी पण असोसिएशनला आम्हाला कळवायचं की एक कॉन्फरन्स कशा प्रकारे तुमच्या शब्दात. शेवटी कॉन्फरन्स जेव्हा घेतले जाते तेव्हा सर्व डॉक्टरांनी येऊन त्या त्या विषयावरचा अनुभव त्या संदर्भामध्ये आपण केलेले अनुभव एकमेकाला शेअर करायचे असतात. एका शिक्षकाने कधीतरी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिने मोजायसाठी सोपी पद्धत विकसित केली. मूड बांधायची आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च नंतर ती जगमान्य झाली. असंच असतं. या कॉन्फरन्स एकमेकाशी संवाद करत, संवादातून चर्चेतून चर्चेच्या मंथनातून सर्वांच्या समाधानाकडे हे लक्ष करून आपल्याला जायचं असतं. बघा चंद्रपूरकर डॉक्टरांचा अनुभव यासाठी अभिमान आहे की महाराष्ट्रात मी जे ऐकलं की ही कॉन्फरन्स चंद्रपूरमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये एक संशय होता की चंद्रपूरकर ही कॉन्फरन्स घेऊ शकतील. बघा आनंद झाला आज राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा राज्याच्या अध्यक्षांनी ज्या कन्सेप्ट मांडल्या या फक्त धनप्राप्तीच्यासाठी नव्हत्या, या सोबत सामाजिक दायित्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी चर्चा केली. आणि म्हणूनच मी सहज मेळाव्याला म्हणालो की चंद्रपूरपासून आपण कळू. मी आता स्थानिक डॉक्टरांशी चर्चा करेन, पण आम्ही चंद्रपूरला मॉडेल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की यासाठी लोकजागरण करत, लोकांशी संवाद करत आणि त्या दृष्टीने जर या कॉन्फरन्सच्या 3 दिवसाच्या चर्चेमध्ये आपण काही राज्याच्या जनतेला देऊ शकलो, मग व्यक्तिगत रीतीने वाटतं देश आगे बढेगा असं म्हणून देश पुढे जात नाही. देश आगे तब बढेगा जब हर व्यक्ती देश का आगे बढेगा. त्यासाठी या कॉन्फरन्समध्ये सर्वांना पुढे जाता येईल अशी चर्चा होईल असं वाटतं. सर माझा एक दुसरा क्वेश्चन आहे की डॉक्टरांच्या बिहाफमध्ये सर तुम्ही कॉमन लोकांना हा जो अमॉक्स 2025 जो चंद्रपूरमध्ये झालेला प्रोग्राम आहे एवढं सुंदररित्या तो त्याच्याबद्दल पब्लिक कॉमन लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल डॉक्टरच्या बिहाफ? नाही, डॉक्टरांच्या बिहाफ मी आत्ताच सांगितलं की त्यांनी जे अभियानाबद्दल सांगितलं एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जगामध्ये स्त्रीला जर आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे नेलं ना बाकी काहीच करायचं नाही. पण दुर्दैवाने नारी शक्तीला आपण पुढे नेलं. तुम्ही आता अनुभवत असाल, मी स्वतः चंद्रपूरमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेज आणायचं होतं आणि त्याच्या इमारती बांधायच्या होत्या तर मी स्वतः ते डिझाईनमध्ये लक्ष द्यायचं. अशी चर्चा होताना एक जुने तेव्हाचे सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशनचे मला म्हणाले की पहिल्यांदा आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेज करायचो तेव्हा साधारणतः चार हॉस्टेल बॉईज आणि 1 हॉस्टेल महिला म्हणजे मुलींसाठी. नंतर ते सूत्र बदललं, 2 हॉस्टेल मुलींचे 3 हॉस्टेल मुलांचे. पण आता भीती अशी वाटते की 5 हॉस्टेल बांधायचे असेल तर आता 4 मुलींचे 1 फक्त मुलांचा आहे. आणि मग आमच्या त्या संजय राऊतचं म्हणणं तर खरं होणार नाही ना. अशी वेळ आहे ना की आता इतक्या वेगाने मुली जातात. आणि दुसरी एक गोष्ट अनुभवायला आली की मी जेव्हा अर्थमंत्री असताना माझ्यासमोर आर्थिक पाहणी अहवाल आला. आर्थिक पाहणी अहवालात 74 ॲव्हरेज एज हे महिलांचं आणि 71 पुरुषांचं. तर मी सहज दुसरा प्रश्न केला की हे व्यसन पुरुष जास्त करतात म्हणून यांचा ॲव्हरेज एज कमी आहे का? ते म्हणा त्यासाठी नाही, जी सहनशीलता दिली आहे महिलांना. आणि मग माझ्या लक्षात आलं खरं आहे मी वर्धा जिल्ह्याचा गार्डियन मिनिस्टर आहोत. तिथं शेतकरी कर्जबाजारी परिवार याच्या समस्येतून कंटाळून आत्महत्या करतात. एकही माझ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीने आत्महत्या केली नाही. कुटुंब तेच, कर्ज तेच, शेती तेच, उत्पादकता तेच. याचा अर्थच असा आहे की आम्ही या ठिकाणी या गोष्टींना लक्ष देऊन जर आम्ही जनजागरण केलं तर मला विश्वास आहे की आता कन्या नको हा भाव कमी कमी होत चालतो, वाढते. स्त्रीचं उत्तम आरोग्य जे आता ऑल इंडिया प्रेसिडेंटने मांडलं 4 गोष्टी याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मग देशाला पुढे नेताना ही सुद्धा गोष्ट तर तेवढीच महत्त्वाची आहे. मला वाटतं की या कॉन्फरन्समधून या गोष्टी जाईल. पण मी माझा जिल्ह्यात निश्चितपणे या बाबतीमध्ये स्वतः लक्ष देऊन हे मिशन मोडमध्ये पुढे येईल. आणि सर एक शेवटचा प्रश्न आता की अमॉक्सचं जे ऑर्गनाईज केलेलं हे आहे
जसं गुरवाडे मॅडम आहे, मनीषा घाटे मॅडम, यांच्यासाठी 2 शब्द तुम्ही काय बोलाल? मनीषाताई असेल, कल्पनाताई असेल, म्हणजे डॉक्टर घाटे असेल किंवा डॉक्टर गुरवाडे असतील, हे आमच्या कुटुंबातील सदस्यच आहे. पण तुम्ही स्वतः बघत आहात हे आयोजन. मी सांस्कृतिक मंत्री होतो, मी महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र भूषणपासून अनेक फिल्ममधले पुरस्कार देणारे कार्यक्रम बघितले. एक गोष्ट या कार्यक्रमातून तुमच्या लक्षात आहे, आम्ही कुठेच कमी नाही होतो. म्हणजे कल्पनाताई, मनीषाताईच्या टीमने सुद्धा एखादं प्रोफेशनल इव्हेंट करणारा जसा कार्यक्रम करतो, मी तर सांगेल की त्याच्यापेक्षा जास्त गुण यांनी केलेल्या कार्यक्रमात तुम्ही बघा ना, जिकडे तिकडे किती सुंदरता आहे, वागण्यामध्ये अदब आहे. तुम्ही बोर्ड्स बघा, डिझाईन्स बघा. निश्चितपणे प्रोफेशनल इव्हेंटपेक्षाही स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करत असताना एवढ्या इच्छाशक्तीच्या जोरावर इतकं उत्तम कार्य करतायत, त्यांचं अभिनंदन. धन्यवाद सर. 2 शब्द आपले.